आता शायर मोरेकर मी फुटबॉल द्यायचा लोक आता मला म्हटला आता खाते का ठेवते माहित नाही. तू बुधा बांधवानो इथे फार ज्ञानीवंताची बैठक बसलेली आहे. मी जर शायर मोरेकर अरे काटा लावला नसता तर तुला चोर चढला नसता. काटा लावल्याशिवाय भाऊगंदीला मजा येणार नाही म्हणून मी म्हटलं मग अशी तू धामका मारल्याने मी तुला खामसवतो. खामसा खामसी झाल्याशिवाय मजा येणार नाही. बांधवा एकमेकांनी दोन्ही शायराने प्रश्न विचारला यांनी ज्याप्रमाणे प्रश्न मला विचारला आणि त्याचप्रमाणे याचं उत्तर दिलं की पंढरपूर हे नाव कोणी ठेवलं. क्लिअर उत्तर दिले आता की विद्याधर राजाने हे पंढरपूर नाव ठेवलं कारण की तो विठ्ठलाचा भक्त होता आणि त्या ठिकाणी बरेच काही महान पंडित लोकांची उपस्थिती महान पंडित लोकांचा पूर व्हावा लागला म्हणून त्या विद्याधर राजाने पंढरपूर हे नाव ठेवलं. हे तुझे क्लिअर उत्तर आहे शाहीर मोरेकर. पण तू आता हातची मुजोरी करू लागला तू हे तुझी मुजोरी आहे पण हा एक मुद्दा लक्षात ठेव. तर बांधणार हा माझं म्हणजे उत्तर नाही आणि याला मी विचारला या शाही मधून प्रश्न की जेव्हा मातंग समाजाच्या कार्यालयामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा ज्योतिबा फुले हे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी कोणत्याशा महान शाहिराला आपला गुरु मानला. शाहीर मोरेकर आला म्हणते हे तुझं प्रश्न बरोबर जमलं नाही म्हणते. काका शाहीर मोरेकर मग माझा प्रश्न बरोबर नाही मग परशुराम शाहीर नाव खरं सांगितलं का तू. हे तुला खरं म्हटलं पाहिजे. प्रश्न बरोबर नाही तर मग परशुराम शाहीर सांगण्याची गरज का. अरे शाहीर मोरेकर तुला समजलाच नाही तुला येतेस का. श्याम ये सूरज ढलने तक मेरा चैलेंज है कि इसके ये सवाल का जवाब अगर देगा आणि तो मला मान याचं उत्तर मी क्लिअर सांगतो येतच. आता पुन्हा प्रश्न विचारला शाहिरांनी की स्वामी विवेकानंदाला एका व्यक्तीने म्हटला की स्वामीजी हा जग कोणीकडून येत आहे आणि कोणीकडून हा लय पावेल कोणी अवस्थितीमध्ये. याचा उत्तर मजोडा शाहीर मोरेकर. जास्त टर्रेबाजी करायची नाही. पुस्तक मजोड सबुता तू सांग. तर काही संतांना म्हणणं आहे की निराकारी येणे निराकारी जाणे. काही ज्ञानी लोक म्हणतात की शून्यातून येणे शून्यातून जाणे. तर त्यांनी आपल्या भाषशब्दामध्ये त्याचं स्पष्टीकरण करून दाखवलं त्या स्वामी विवेकानंदांनी. त्याचा भाषण अरे कन्याकुमारीला झालेला आहे आणि न्यूयॉर्क मध्ये सुद्धा झालेला भाषण आणि त्या भाषणामध्ये अशा प्रकारचे उत्तर दिलं स्पष्टीकरण करून की ज्याप्रमाणे एका वाळूच्या कणामधून वाळूच्या कणातून पर्वत निर्माण होते आणि शेवटी तो त्याच वाळूच्या कणामध्ये तो शेवटी लय पावतो. ज्याप्रमाणे बीजातून झाड निर्माण होते आणि बीजामध्ये तो लय पावते. जशी बर्फामधून नदी निर्माण होते. बर्फामध्ये पाण्याचा ग्रुप आहे. बर्फातून नदी निर्माण होते आणि शेवटी त्याच दिशेने ती म्हणजे लय पावते सूक्ष्म दिशेने. तर शाहिरा की ज्याप्रमाणे शरीराचा आत्मा निघते आणि तो कोणा दिसत नाही सूक्ष्म अवस्थेमध्ये. हे उत्तर स्वामी का विवेकानंदांनी स्पष्टीकरण केले जायचा उत्तर की ज्या दिशेने जग येते त्या दिशेने तो लय पावते सूक्ष्म रूपामध्ये. हे प्रश्न उत्तर क्लिअर आहे. मग लिहिला असा तू मन म्हणा उत्तर मधल्या पुस्तकात लिहिलाय कुठं नाही आहे. महिने ठोका खम. ठीक आहे तुझा किती खम आता पाहतो तम. जरा मागची गडबड तर बंद करा भाऊ. माझा जोश जरा थंड होऊन जाईल. माझा पावर कम झाला का शाहीर मोरेकर दम उजरा हवं. त्याने जरा काटा अंगी उभे झाले पाहिजे. जर जोसाला पाहिजे तो खिवरला पाहिजे ना का आम्ही त्याला खिवलो होतो. आता मी सोडतो पुढे जात. महिने ठोका खम कोण्या फिल्मची तर्ज म्हटली शाहीर मोठी नवीन म्हटली. ठीक आहे. अरे तू कितना भी टोक सिना तू
अक्कलने नाही दूंगा. अरे वा, मगाची जाहीर मोरकर म्हणते माझी डुप्लिकेट शायरी मावलं पाहून याच्यात गाणी पाहून मी पण होतो. म्हणजे अक्कलकोटची हातमोडा शिकला. चांगला बोलते मी जरा मृत्यू सारखा. याची अक्कल पाहून मी गाणे बनवतो. नाही तर कोटते का मला काहीच नाही. इसको कोई शायर कहते अपने आप को बड़ी मुकम्मल समझते हो, धुरंधर समझते हो शायर मोरे साहब. आणि शब्द वापरलेला की बुधार शायरांनी घमंड केला म्हणून. घमंड नाही करत, ही घमंडाची भाषा नाही आहे. सबको मालूम है कि जो घमंड करता है वो घमंड उसका आखिर चुरा होता है. सबको मालूम है. घमंड शायर नाही आहे, शायरी ज्ञानाची आहे. मी तुला बोलीन आणि तू मला बोलशील, याच्यामध्ये प्रेक्षकांना मनोरंजन आहे. अरे तू कितना भी ठोक ना, तुझे अकड़ने नहीं दूंगा. अरे मैं अपना हाथ तुझे चपड़ने नहीं दूंगा. मैं अपना हाथ तुझे चपड़ने नहीं दूंगा. तू क्या समझता है शायर मोरे पर? कुड़े कुड़े मोड़ से जाए. अरे मैं तेरे सामने हो जरा नजर उठा के देख. मैं तेरे सामने हो जरा नजर उठा के देख. मारूंगा हुनर ज्ञान का तो कर दूंगा हड्डी फसली है. भैया गैरिया नक्सू गैरा समझते का? पंजा लड़ाया पंजे से, हार जीत को क्या डरना है. पंजा लड़ा पंजे से, हार जीत को क्या डरना है. अरे मुझे जान की परवाह नहीं, आज नहीं तो कल मरना है. क्या बात है. मर जाऊंगा लड़ते लड़ते, लेकिन हार नहीं खाऊंगा. अरे वक्त पड़ा तो चीर डालूंगा, सही सबक सिखाऊंगा. आपको मजा करना है और मजा लेना ही है. मजा लेने बगैर मैं भी नहीं छोड़ना. एक नया फिल्म का गीत है और फिल्म का नाम है 10. याच्या अंगामध्ये भूत शिरला.